तर आज आम्ही निघालो होतो 4 जण नेवाशावरून काम संपल्यानंतर डायरेक्ट देवगडला. आणि देवगडच्या मंदिरात जाण्या अगोदर ही कमान ज्यांनी बघितली त्याच्या मनात भरल्याशिवाय राहणार नाही अशी सुंदर कमान होती. जर भावांनो तुम्हाला हे मंदिर माहित नसेल तर आपल्या आयडीला फॉलो करा आणि आपला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. महाराष्ट्रभर गाजलेलं सुप्रसिद्ध झालेलं दत्तगुरु महाराजांचं हे सुप्रसिद्ध मंदिर आहे. आणि या मंदिरामध्ये दरवर्षी दत्तगुरु जयंती निमित्त या मंदिरात लाखो भक्त दर्शनासाठी येतात. आणि दरवर्षीप्रमाणे दत्त जयंती निमित्त आम्ही 4 जण दर्शन घेण्यासाठी आलो. तर पब्लिक यावर्षी खतरनाक गर्दी. दरवर्षी एवढी गर्दी राहत नाही, यावर्षी लईच गर्दी बर का. आलेला सुद्धा चान्स नाही ना राव. एवढ्या गर्दीतून गाडी काढली आणि दिली पार्किंगला लावून. आता आम्हाला निघायचं होतं जत्रा फिरायला. सगळ्यात पहिल्यांदा इथं आम्हाला सर्कस दिसली, खतरनाक आहे बर का. आपल्याला कधी जमणार नाही. दुरीवर चालण्यासाठी डिरिंग लागते बर का. काहीतरी लाईक करा आणि फॉलो करा. तर भावांनो आपल्या आयडीला फॉलो करा. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. आपल्या युट्यूब चॅनलची लिंक देतोय त्याला सबस्क्राईब करा. एक नंबर मंदिर आहे, तुम्हाला दाखवतो. तुम्हाला इथली सगळी गर्दी वगैरे सगळं दाखवतो. थांबावा. तर भावांनो तुम्ही इथं बघू शकता गर्दी किती आहे. आणि एक नंबर लोकेशन आहे फोटो वगैरे व्हिडिओ काढण्यासाठी. आणि आपण एवढ्या भारी जागेवर आलो आणि आपण इथं व्हिडिओ काढला नाही असं कुठं होईन का. आणि या जत्रेमध्ये जेवढे लोक टाइमपास करण्यासाठी आलेले त्यांच्यासाठी एवढे एक सॉन्ग. आणि हे दत्त मंदिर एकदम जागृत देवस्थान आहे. इथं आल्यानंतर श्री गुरूंच्या समाधी मंदिराचं दर्शन घेण्यासाठी लाईन लावली. भगवी झोळी होती त्यांच्या डाव्या बगलेत. दत्त महाराजांच्या पालखीचं पण दर्शन घेऊन टाकलं, कारण मूर्तीचं दर्शन घेणं म्हणजे डायरेक्ट लय अवघड होतं, कारण गर्दीच एवढी होती. मग इकडे दर्शन वगैरे घेतलं. आपल्याला मंदिराचं मुख दर्शन पण घ्यायचं होतं. मग डायरेक्ट आलो आम्ही नदी काठावर. थोडी गर्दी कमी झाल्यानंतर आम्हाला जायचं होतं देवाचं मुख दर्शन घेण्यासाठी. आणि इथं महाप्रसादाला पण बघा किती मोठी लाईन लागलेली होती. आता मंदिरासमोरची थोडीशी गर्दी कमी झालेली होती म्हणून आम्ही मुख दर्शन घेण्यासाठी आलो. आणि एवढा खतरनाक फुलांनी सजवलेला स्टेज म्हणजे तुम्हाला माहिती आहे काय, या स्टेजवरती श्री गुरु दत्त महाराजांचा पाळणा हलवला. मग मुख दर्शन घेऊन आम्ही निघालो डायरेक्ट गाईचं दर्शन करण्यासाठी. श्री गुरु दत्त महाराजांना गाय एकदम प्रिय आहे. मग गायचं पण दर्शन घेतलं. एकदम व्यवस्थितरित्या सगळ्या गोष्टींचं दर्शन वगैरे घेऊन आम्ही निघालो डायरेक्ट घरच्या दिशेने निघालो. पण या ट्रॅफिक मध्ये येऊन फसलो. एवढ्या मोठ्या ट्रॅफिक मधून कशी गाडी बाहेर काढली. निघालो मग डायरेक्ट श्रीरामपूरच्या दिशेने. तर भावांनो तुम्हाला व्हिडिओ वगैरे आवडला असेल तर लाईक फॉलो शेअर नक्की करा. संपला विषय.